ही बघा, आईला केली सोन्याची चेन. ही चेन आहे 1 तोळ्याची. 71,000 रुपये गेला आहे 1 तोळ्याला. मला खूप वाईट वाटलं आईच्या गळ्यात काय नाही म्हणून मी तिला 71,000 रुपयाची चेन केली सोन्याची. आरती पण म्हणाली मला कानातलं करायचं, तर तिला केलं नाही मी. आता तुम्ही म्हणसाल साऱ्यांना मदत मागते आणि हिच्याकडे कुठनं पैसे आलं. आई कुठनं आलं ग पैसे? भांगारातनं आलं का नाही? म्हणजे याचा अर्थ चेन बी भांगारातली. फ्रँक फ्रँक फ्रँक. तर ही फ्रँक केलेला आहे मी. ही चेन आहे भंगारामधली. म्हणजे ॲक्च्युली हे मंगळसूत्र होतं, त्याची डोरली वगैरे काढली. इथंच आहेत बघा डोरली. कुठं पडली? काढले की आता कुठे नाही हो, किती टाकले इथं उंबऱ्याखाली पडले. तर आहे मग ती चेन घातल्यानंतरचा तुझा किस्सा सांगशील का प्लीज? बाबा लाकवाडीतनं महाग कार्याला पावसाळा आलता, निक्षा गळ्याला बघत. आणि घामाने धबधबली त्याला बघून मी. मग माणसात यायचा प्रयत्न केला. माणसात आली कार्याला पशी. जरा जीवाला तिथं माणसं बसली होती. किराणा दुकान बी चालू होत. मग तेव्हा जीवा आला. तिथं पाणी पिली, तिथल्या बाटल्या येतल्या, तंबाखू खाल्ली आणि मग निघाली. मग तिथनच बाबा महागारी गेला. आणि जर तसं जर काय वाटलं चेन काढायची तिथंच फेकायची, म्हणजे त्यांना कळतं की नकली आहे. तसंच करायचं. अगोदर काढायची, तोडायची, कशी पण फेकायची. त्यांना कळलं तरी नकली आहे. पण सगळं ठीक आहे. दादीनं का डोकं धरले? तिथं मनासाठी पोराने सुरी ठेवली होती आईच्या गळ्याला. मनी दाखवते थांबा. मनी तर कसलं भारी आहे, तर सोन्यासारखंच आहे. गळ्याला सुरी दाखवली होती. आई ठोठो बोंबलली नदीच्या कडाला. तेव्हा ते पोरग पळून गेलं आणि ते गवळ्याची बाई आली. कसं किस्सा होतं बघा सोन्यासाठी. पण ऍक्च्युली मध्ये ते सोनं नसतं यार. आता नुसतं तो मनी बघा. मनी तर एकदम सोन्यासारखा दिसतोय. मला पण लई दिवसापासून शक येतोय सोन्याचाच असेल, पण आजी खोटं बोलते. हे बघा, प्युअर सोनं वाटतंय. कसं आहे तर त्या मण्यांसाठी आजीच्या गळ्यावर चाकू ठेवलेला. ह्या असल्या जाड मण्यांसाठी. इथं दर जवळ बघा, त्या एवढ्याशा मण्यांसाठी आजीच्या गळ्यावर चाकू ठेवलेला. आजी खूपच घाबरलेली. तेव्हापासून जे काढून ठेवलंय ते आणखीन नाही गळ्यात तिच्या. आणि काल ह्या चेनसाठी बघा की आईला किती गोड दिसते. सावळ्या विठ्ठलाला कसं ती सोनं नाणं दागिनं गोड दिसते, तसं आमच्या आईला दागिनं गोड दिसतंय. बघितलं का? ह्यांचं काय म्हणतात आता नशिबानं पुढं भेटेल की, त्याला काय आता. आणि आजीला एक सवय आहे बरं का, सगळी म्हणजे असं चमकणाऱ्या सगळ्या वस्तू जपून ठेवते. आता ही पण बघा, ही चमकतंय का नाही तरी सोन्यासारखं दिसतंय म्हणून आजीनं जपून ठेवलंय. लई चमकणाऱ्या वस्तू जपून ठेवते. हे असलं चमकतंय म्हणून बरं का, सोन्यासारखा कलर आहे म्हणून. आणि त्याच्या पायातच तावा बसलेली. दोनदा तिला त्रास झाला. दादी थांबा, तुझ्याकडेच येते. तू सांग बाया, काय झालं नदीवर? हा हा. अयो दीड हा. बघ बाया, त्याला वाटलं खरंच सोन्याचं मणी आहे. तर दिसतं तसं ठोकीव मणी आहे तर ते.
ठोकेच म्हणतात ना त्याला. एकदा बघून यायचं का? मला लई दिवसापासून शक येतोय बर का. सोन्याचंच असतील बहुतेक. तर बारकल की बाबा कुठं सोन्याचा कलर असा असा झाला पिवळा चुटूक कलर असतो. किती जरी घासला तर ते कलरच बदलत नसते. आणि सगळ्यात महत्वाचा हेवाळ वास येत नसतो. काय काय मला मनीचा मुसलमानीचा काढून घेतलं त्यानं म्हातारी. होय. अयो ती आजी रडली का? जावा 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 त्या साखर पण सोन्याचं काय म्हणून घालून फिरायचंय? सोन्यानं काय पैसे भेटतात का गळ्यात घालून? जावा हे नाही मारायचं. चला 5 मिनिटाचा व्हिडिओ झाला की आई भडकली. चला आता निघा. बाय बाय करायचं नाही बाबा आता. केलं आईनं तर बाय. चला चला पुढचा व्हिडिओ बघू आता थोड्या वेळानं.